हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नॉर्मल ऑनलाइन ड्रेस कटिंग इथे आपण करणार आहोत। तर इथे मी 3 मीटर कापड घेतलाय। तर साधारण आपण याचे 6 कळ्या इथे कट करायचे आहेत। घेरदार फार होणार नाही, 3 मीटर कापड आहे, पण आपण कापड घेऊन इथे छान ड्रेसची इथे कटिंग करणार आहोत। तर बघा, आता पूर्ण यात कापडाची आपण आधी जो टॉपचा पार्ट आहे त्याची कटिंग करायची आहे। त्याला आपण करायचं काय, त्यासाठी आपण चेस्ट वाईज आधी आपण याची डबल घडी घालून घेऊया। आता आपण बघा, इथे उंचीनुसार टॉपची जेवढी उंची असणार तेवढा कापड मी इथे कट करून घेतलाय। तर 14 इंच तेरा तयार हवी आहे, 14 इंच आपण कापड हवा आहे। तर या पॉइंट पर्यंत घालून आपण एक लेवल मध्ये इथे थोडा इथे मी पॉइंट देते। शोल्डर मध्ये कमी जास्त व्हायला नको म्हणून आपण या पॉइंटला दिलंय आणि 14 इंची उंची घेतली। आता नेक नुसार आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। तर बघा, इथे आपण 15 इंचाचं शोल्डर आहे, तर मी 7.5 वरती एक पॉइंट देते आणि मुंड्याची जी उंची आहे ती आपण घेतोय 7.5 इंचावरती। या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, 9 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। 4 कापडामध्ये आपण घडी घातली आहे। पुढचा आणि पाठीमागचा दोघही पार्ट आपले इथे रेडी होतील। आता कमरेचं मेजरमेंट, जसं की म्हटली 32 इंचाचा कमर घेर आहे, तर 8 वरती एक पॉइंट देऊया। परत इथे 1.5 इंचाची मार्जिन। तर या पॉइंटला एक्स्ट्रा वाला जो पॉइंट आहे बाहेरचा, त्याला आधी आपण ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने। बॅकची गोलाई, पाठीमागचा जो पार्ट असणार आहे त्याची 1.5 इंच घ्यायची, पुढची 1 इंच घ्यायची। 4 कापडात घडी, त्याच्यामुळे आपण दोघही पॉइंट इथे ड्रॉ करून घेतले। कापड हा सुळसुळीत आहे, त्याच्यामुळे हलक्या हाताने लाईन इथे व्यवस्थित ड्रॉ करायची। आता बघा, गळ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आपल्याला। गळ्याचा जो घेर आहे तो या पॉइंटला मी 3 इंचचा घेते। पाठीमागे आपल्याला हलकीशी इथे गोलाई घ्यायची 1.5 इंचावरती। पाठीमागून आपला गळा हा बंद असणार आहे, 1.5 इंचाची हलकीशी आपण गोलाई घेतली। आता पुढचा गळ्याचा जो आकार आहे ते या पॉइंटला मला 5 इंच आपण रेडी हवाय। 5.5 वरती आपण घेऊया, म्हणजेच की अर्धा इंच एक्स्ट्रा। तर हलकासा आपण इथे पानगळा घेऊया। या पद्धतीने तर बघा, आपण ड्रॉ करून घेतले, याला आपण कट करून घेऊया। तर बघा, इथे आपला हा पुढचा नेक आहे आणि हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। तर बघा, टॉपची पार्टची कटिंग झाली। आता जो आपला कळीवाला पार्ट आहे तो आपण इथे कट करूया। तर बघा, आता आपण कळी कशी कट करायची, तर इथे आपण सिंगल कापड ठेवलाय। आता बघा, 32 इंचाचा आपला कमर घेर आहे इथे, 32 इंचाचा। तर आपल्याला बघा, तर या पॉइंटला कळ्या कशा कट करायच्या आहे, तर आपण 6 इंचाच्या आपल्याला इथे कळी कट करायची आहे। 5 कळ्या कट करणार आहोत। 6 पंचे 30, तर 5 कळ्या होतील आपल्याला। पण यात आपण काय करणार आहोत, एक्स्ट्रा घेणार आहोत। म्हणजे आपला 32 इंचाचा कमर घेर, तर आपण इथे कळी टाकताना थोडीशी शिलाईसाठी आणि एक्स्ट्रा 2 इंच यावी या हिशोबाने आपण मेजरमेंट टाकायचं। तर कसं टाकणार आहोत, तर बघा, या पॉइंट पासून 3.5 इंच आणि या पॉइंट पासून 3.5 इंच। तर बघा, आपल्याला 6 इंच हवी आहे, पण आपण 7 इंच म्हणजेच की 1 इंच आपण एक्स्ट्रा। तर 5 कळ्यांमध्ये आपण असं एक्स्ट्रा इथे मेजरमेंट घेणार आहोत। आणि या पॉइंटला बघा, जिथे मी मिडल घेतलाय त्या पॉइंटला आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करायची। सरळ लाईन ड्रॉ केल्यापासून आपण आता इथे घेरा जेवढा आपल्याला सेंट्रल पॉइंट पासून या पॉइंटला जेवढा इथे 11 इंचाचा आहे, तर दुसऱ्याही पॉइंटला आपल्याला 11 वरती एक पॉइंट द्यायचा आहे। या पॉइंटने 11 वरती आपण एक पॉइंट द्यायचा आहे। इथे बघा, आपण कळी ड्रॉ करून घेतली। आता कळी कशी ड्रॉ केली आहे, या पॉइंटला 6 इंचाची कळी, यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतले, म्हणजेच की 7 कळ्या आपण 5 कट करणार आहोत। कळ्या 5 कट करायच्या, 7 इंचच्या घ्यायचे आणि यानुसार ड्रॉ करून आपल्याला 5ही कळ्या आपण कट करून घेणार आहोत। तर मी एक कळी इथे कट करते आणि हीच कळी ठेवून आपण पुढचे 4 कळ्या सुद्धा इथे कट करणार आहोत।
तर इथे बघा आपण 5ही कळ इथे आपण कट करून घेतलंय या पॉइंटला. तर घेऱ्याची पण कटिंग आपली इथे कंप्लीट झाली. आता आपण स्लीव इथे कट करून घेऊया. तर इथे बघा आपण 4 कापडामध्ये स्लीव साठी कापड इथे घडी करून ठेवलाय. बंद बाजूपासून उंची घ्यायची आहे. तर जेवढी उंची हवी यात आपण, तर इथे बघा 17 इंचचा पूर्ण कापड आहे. तर आपण या पॉइंटला काय करायचं, स्लीव जेवढी उंची तेवढी घ्यायची. अस्तर आली असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या. यातच पट्टी फोल्ड करायची. तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच एक्स्ट्रा इथे घेऊ शकता. तर इथे आपण 17 वरती 1 पॉइंट देऊया. रेडी स्लीव आपली इथे 16 इंचची येईल. 1 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतलाय. तर इथे बघा बॉटमचं मेजरमेंट टाकायचं आहे. 11 इंचचा दंडघेर आहे. आपण 5.5 वरती 1 पॉइंट देऊया. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन आणि याच पॉइंट पासून काठीतलं मेजरमेंट टाकायचं. 3 इंचावरती तिरकसचा चेस्ट घेरचा चौथा पार्ट आपण इथे टाकूया. तिरकसचा 9 इंचावरती इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. तर या पॉइंटला हलकीशी आपण या पद्धतीने स्लीव आपण ड्रॉ करून घेतलेली आपण कट करून घेऊया. तर बघा आपण नॉर्मल स्लीव इथे कट केली आहे. आता आपल्याकडे कापड इथे शिल्लक आहे. बघा या पॉइंटला कापड इकडे आपल्याकडे एक्स्ट्रा शिल्लक आहे. तर हा कापड 4 कपड्यामध्ये याची घडी आहे. तर याला आपण काय करायचं, सेंट्रल पासून 8 कपड्यामध्ये याची घडी घालायची. 8 कापडात याची घडी घातली आहे. आणि हा जो जशी आपण अम्ब्रेला कट करतो स्लीव त्या पॉइंटने हा जो कोपऱ्याचा पॉइंट आहे इथे आपल्याला हे 5 इंच जो आहे आपल्याला या पॉइंटला या पद्धतीने आकार ड्रॉ करून घ्यायचा. बस या पद्धतीने. आता यात आपल्याला काय करायचंय, आधी आपला कापड बघा जेवढा आपला कापड आहे या पॉइंटला आपल्याला पूर्ण कापडाचा वापर करत आपण घेरा इथे ड्रॉ करून घेणार आहोत. तर याला कसं आपल्याला ड्रॉ करायचंय, या पॉइंट पासून मी इथे घेते 5 इंचावरती 5 पूर्ण आपण 5-5 इंच इथे आपण सर्कल मध्ये ड्रॉ करायचंय. जशी आपण अम्ब्रेला ड्रेसची कटिंग करतो त्यानुसार आपल्याला याला इथे कट करायचं. आता बघा या पॉइंट जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे त्या पॉइंट हलकीशी गोलाई घेत आपण वरच्या पॉइंटने याला कट करणार आहोत. कारण मार्जिन एक्स्ट्रा राहते त्याच्यामुळे आपल्याला स्लीवचा जो घेर आहे त्यात मार्जिन टाकायची नाही. फक्त याला आपण फ्लिक्स या पॉइंटला लावायचं या पद्धतीने. हा आपण मार्जिन वाला पॉइंट सोडून या पद्धतीने. तर बेल स्लीव पण आपली इथे रेडी आहे. कटिंग आपली कंप्लीट झाली या पॉइंटला.